करेल आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो। एका बाजूने असेल स्वप्नील बाळा गव्हाणे योद्धास तर दुसऱ्या बाजूने आहेत गणेश भाडळे टायगर्स। दोन संघांमध्ये आमने सामने गाठ लेस दी प्ले पंचांचा इशारा आला जातोय आणि सामन्याला होतीये सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। प्रजित हरपळे ऑन स्ट्राइक तर नॉन स्ट्राइकच्या दिशेने रविराज, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं गोलंदाज देखील सज्ज होत आहेत रोहन गायकवाड। ज्या खेळाडूने गोलंदाजीच्या माध्यमातून गेले 8 दिवस सर्व क्रिकेट रसिकांना केलंय मोहित, त्याचं नाव आहे रोहित। रोहन मैदानाच्या आतमध्ये आहेत। संघ मालकांकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे। गणेशजी भाडळे साहेबांच्या माध्यमातून हे प्राइज असेल। संघ मालकत्व घेतलंय आणि त्यानंतर क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पंचांचा इशारा देखील आलाय। लेस दी प्ले सामन्याला होतीये सुरुवात। पहिलं षटक पहिला चेंडू क्वार्टर फायनलचा आपण पाहणार आहोत। आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। पहिल्या चेंडूवरती रोहन मात्र मोहित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि पहिला चेंडू डॉट। देखील चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने हवेमध्ये बरेचशा वेळ नक्कीच आपण पाहिला, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय आणि त्यानंतर एक सिंगल देखील येताना पाहायला मिळेल। एका सिंगल बरोबर संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे। दोनही सामने संघ जर पाहायला गेलं तर बलाढ्य ताकदीचे आहेत, फार मोठी क्षमता आहे, परंतु लढावं लागेल। लढाई क्रिकेटची आहे, लढाई शिवशंभो चषकाची आहे। हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढला। डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक राहत आहेत खूप दूरवरती। चेंडू सुसाट वेगात अगदी आपण पाहूया तिथे कमालीचं कामकाज क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले। स्वप्नील गव्हाणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत। स्वतः संघ मालक आहेत, करते धरते आहेत आणि जबाबदारी देखील आहे। यशस्वीरित्या तिथे चेंडू अडवला जातोय आणि पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल। तर क्षमता दोनही फलंदाजांमध्ये आहे। सलामीला आले, साजेची खेळी करावी लागेल यात मात्र शंका नाहीये। हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे कबालीचा भरगाव वेगाचा चेंडू। फलंदाजाची पापणी लवते ना लवते चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय। कमालीची गोलंदाजी रोहनची आहे। पुन्हा एकदा सज्ज आहेत। हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथे आक्रमण तर झालंय। चेंडू सरळ जाईल डीप फाईल लेग सीमारेषेच्या बाहेर। धावा येतील 4, हे रास्ते हे 4 के चौकार फोर रन। हा देखील चेंडू घर 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 बोटांची किमया पंचांकडे अपील देखील होताना पाहायला मिळालं। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 अपील करण्याचा अधिकार खेळाडूंकडे आहे, परंतु तितकेच अधिकार पंचांकडे देखील दिलेले आहेत। अपील भेटायला जाईल। चेंडू डॉट पहिल्या षटकाची समाप्ती। धावफलकावरती धाबा आहेत त्या 6 धाबा। 6 धाबा धावफलकावरती आहेत। षटकांची ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। वेळ वाचवणं गरजेचं आहे। समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है। त्यामुळे वेळेकडे थोडंसं लक्ष द्या। विनंती असेल वेळेचं महत्त्व वर्तमानपत्राला विचारा। सकाळच्या सत्रामध्ये जो योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो। त्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला महत्त्व देत चला। खेळाडूला देखील विनंती असेल क्रिकेटमध्ये वेळ देखील फार महत्त्वाची असते। अनेक दानशूर दातृत्व दाते आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक मी करेल, कारण तुम्ही जर दातृत्व दान केलंच नसतं तर ही स्पर्धा उदयास येताना पाहायला मिळाली नसती। खेळाडूंना दिलेली नामी संधी खरं तर फुरसुंगी गावातील असणारे सर्व खेळाडू या मैदानावरती एकत्रित येताना पाहायला मिळत आहेत। वेळ वाचवणं गरजेचं आहे। मी पुन्हा एकदा विनंती करेल पॉवर प्लेची 2 षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे। षटक क्रमांक 2 प्रवीण हरपळे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत। हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे एस्टेनच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला टाटा बाय बाय करत थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत होता। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तैनात। पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल। 7 धाबा धावफलकावरती आहेत। 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना। सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती? सामना महत्त्वपूर्ण आहे। क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। कोण मारणार बाजी ह्या मॅच मध्ये? एका बाजूने असतील स्वप्नील बाळा गव्हाणे योद्धास तर दुसऱ्या बाजूने गणेश भाडळे टायगर्स। या 2 संघांमध्ये आमने सामने गाठ पडली आहे।
पुनश्च एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. अनेक मैदानावरती या खेळाडूने नक्कीच मैदानं गाजवलेली आपण पाहिली आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आम्ही त्यांना अनेक वडकी प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि आज गोलंदाजीच्या माध्यमातून देखील करामत करतायत. इथं देखील आक्रमण बरेचसे सफल झालेत आणि त्यानंतर हा देखील चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार चेरन. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज. पहिला तर आलाय, अजून किती येणार? तर प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं प्राइज असणार आहे. मैदानाच्या बाहेर जे क्रिकेट रसिक नक्की झेल घेतील त्यांच्यासाठी हे प्राइज होतं. आयोजक कमिटीच्या वतीने हे प्राइज असेल आणि ते प्राइज देखील झेल कोणी घेतला असेल तर ते घेऊन जा, विनंती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे उजव्या खूप दूरवरती राहतोय. पंच हात फैलवतील आणि कळवतील. हा व्हाईट बॉल आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 14 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर 14चा इतिहास देखील फार मोठा आहे. त्या इतिहासाकडे देखील येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू समोर दिशेने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल. 15 धाबत संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनही झुलतीये मैदानाच्या आतमध्ये. सामना महत्वपूर्ण सुरंगताना पाहायला मिळेल. खरं तर टेनिस क्रिकेटला अलीकडच्या काळामध्ये सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडू नक्कीच ऑफिशियल क्रिकेट देखील खेळत आहेत आणि त्यानंतर फुरसुंगी गावातील खेळाडू देखील आपल्या नावाचा डंका वाजवल्याशिवाय राहणार नाही यात मात्र शंका नाहीये. ही पर्वणी आहे खेळाडूंसाठी. शिवशंभो चषक 2024. इथे देखील अगदी आपण हलक्याच्या हाताने चेंडू खेळलाय आणि तिथे पहिला मासा गळ्याला सापडला जातोय आणि इथे पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. आबा त्या ठिकाणी नक्कीच कामगिरी बजावत होते. शॉट कव्हर क्षेत्रामध्ये एक लाजवाब आपलातून झेल टिपला आणि त्यानंतर पहिला धक्का. रविराज बाद होताना पाहायला मिळतील. अविनाश मस्कुटे सर संपर्क करा. रविराज बाद होत आहेत तर न्यू बॅटर दीपक फडतरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. क्षमता याही खेळाडूमध्ये आहे. दीपक चाहे सोने का हो या मिट्टी का, उसका काम होता है अंधकार दूर करना. संघावरती संकट आलंय. रविराजच्या रूपाने पहिला धक्का बसलाय परंतु दीपक आता मैदानाच्या आतमध्ये विजयाचा प्रकाश पाडणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. इथे आक्रमण होत आहे आडव्या बॅटने. मिड विकेट. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. बिग सिक्सर. चेरन. दीपकने जर लागोपाठचे 3 षटकार अर्थात षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयाचं प्राइज आदरणीय प्रवीण दादा हरपळे साहेबांच्या माध्यमातून असेल आणि संघ मालकांकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. हे देखील विसरून चालणार नाही. एका षटकारची किंमत आता झाली आहे हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे भन्नाट वेगाचा बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. चेंडू डॉट. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जातोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 21 धावा आहेत. चला ऋषी सर विनंती असेल वारंवार सूचना करा. वेळेचं बंधन आहे. अजून एक सामना बाकी आहे त्यामुळे विनंती असेल वेळेकडे थोडंसं लक्ष द्या.
मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज रोहन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रभावशाली गोलंदाजी या रोहनची आपण पाहिली. अवघ्या 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. तर या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. समोर दीपक आहे, क्षमता दीपक मध्ये देखील आहे. तर दुसऱ्या बाजूने प्रजित देखील आपण पाहतो स्ट्राईकच्या दिशेने आता खेळताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलकेशा हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे शॉट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. हॅलो या षटकामध्ये देखील कमालीचं कामकाज रोहन करतायत. इथे समोरच्या दिशेने स्टेप आउट झालेत आणि हा देखील चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. धाबा येथील 6 शिवशंभोचा छावा मिळाला 6 धाबा. षटकार फुल कॅप्टन आहेत प्रजित आणि दीपक फडतरे आणि त्यानंतर आक्रमित देखील होताना पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेताना पाहायला मिळतील. जबाबदारी स्वीकारली आहे आणि एक अफलातून खेळी 2 षटकार दीपकच्या बॅट मधून आपण पाहिलेत जे आतापर्यंत येताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळालेत. हा देखील चेंडू बॅकफूट वरती सरकले दिशा दिली आहे. तिथे अगदी आपण पाहूया पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू झेल घेण्यासाठी जरूर त्या ठिकाणी झेप मारलेली आपण पाहिली परंतु झेल निसटला आणि त्यानंतर धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. एका धाबेचं महत्व आहे. बून बून से बनता है सागर. एक धाव जमवायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न प्रयास मैदानाच्या आतमध्ये करावाच लागेल. इथे देखील आक्रमण होईल समोरच्या दिशेने. हवाई फायर. चेंडू सरळ जातोय खिलाडी के मस्तक पे दस्तक. षटकार छेरन. देखील आपण पाहूया चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. धावफलकावरती धाबा आपण पाहूया. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 37 धाबा ज्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये जारी सुरू असलेलं पाहायला मिळेल. एका बाजूने धाबा रोखायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूने धावा बनवायच्या आहेत. कोण यशस्वी ठरणार या मॅच मध्ये. हा देखील चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धाबा आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. थोडीशी चर्चा विनिमय सल्ला मसलत मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला पाहायला मिळेल. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा कोणावरती विश्वास टाकला जाणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. स्वतः कुल कॅप्टन त्या ठिकाणी चर्चा करतायत आणि तदनंतर अगदी कोणाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला जाईल. खेळाडूंना विनंती आहे टीम मीटिंग आता जरूर थांबवणं गरजेचं आहे. अजून एक मॅच उर्वरित आहे आणि जवळपास 11:30 वाजून गेलेत. त्यामुळे वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. मनापासूनची विनंती पुन्हा एकदा मी खेळाडूंना करेल. इथे देखील हा चेंडू अगदी आपण पाहूया कमालीचा येताना पाहायला मिळेल. या षटकाची सुरुवात जर पाहायला गेली तर कमालीची होतीये. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात तर लाजवाब झाली आहे परंतु इथून पुढील चेंडू देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उंची घेतोय. तिथे स्वतः यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिले 2 चेंडू या षटकाचे डॉट येत आहेत.
महेश पठारे काय गोलंदाजी आहे मित्रांनो. पहिले दोन चेंडू मात्र या ठिकाणी लाजवाब अफलातून जे त्याला पाहायला मिळत आहेत. दोन खेळाडू मात्र आपण पाहतोय दोनही फलंदाज चर्चा विनिमय करतील. थोडंसं कानमंत्र दिला असावा, त्या कानमंत्राचा कितपत फायदा नक्कीच फलंदाज उचलेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. दीपक फडतरे ऑन स्ट्राइक. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने, कानमंत्र दिला आणि नंतर आक्रमण तर केलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली, टिपला जाईल झेल. दीपक फडतरेची खेळी देखील संपुष्टात. फलंदाज होतोय बाद. सत्ता ग्रुप फुरसुंगेने घेतलेले अथक परिश्रम आम्ही सर्वांनी पाहिलेत. आणि त्यानंतर मात्र शिवशंभू चषक मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल. महेश पठारे काय अफलातून गोलंदाजी आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आक्रमण होत आहे. हवाई फायर, हा देखील चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला षटकार. 1000 रुपयाचं प्राइज प्रत्येक षटकारासाठी आहे. संघमालक आदरणीय गणेश शेठ भाडळे साहेबांच्या माध्यमातून हे प्राइज असेल. आणि लागोपाठचे 5 षटकार जर तुम्ही खेळत असतील तर तब्बल 5000 रुपयाचं प्राइज संघ मालकांच्या माध्यमातून जे असलेलं पाहायला मिळेल. चांगल्या खेळासाठी शाबासकीची थाप गरजेची असते आणि आमचे गणेशजी भाडळे संघ मालक आहेत, प्रत्येक खेळाडूवरती शाबासकीची थाप देत आहेत. हा देखील चेंडू बरेचसे सफल झाले. तिथे आक्रमण तर आहे. चेंडू 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस, सीमारेषा फरार. हे रास्ते हे 4 के चौकार. खरं तर ग्रीन ग्रास ग्राउंड आणि ह्या मैदानावरती हापीच टेनिस क्रिकेटचे असणारे सामने आपण पाहतोय जे संपन्न होत आहेत. मोठ्या उत्साहामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. प्रत्येक खेळाडू आनंद घेत आहेत आणि धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धाबा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अजूनही या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. आयडियल कॉम्प्युटर 11 आणि हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स बोथ कॅप्टन चला टॉस आपण करतोय. हा देखील चेंडू बॅकवर्ड मध्ये सरकले, दिशा दिली आहे. इथे क्षेत्ररक्षक कोणत्याच प्रकारचा तैनात नाहीये. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषा फरार. सन सलाटी जलवा चौकार. फुलन 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. 50 ओलांडली आहे आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धाबा. प्रथमता फलंदाजी करत असताना गणेश शेठ भाडळे टायगर संघाच्या खात्यावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, यानंतरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा वेळ. तर यानंतरचे दोनही संघांचे बोथ कॅप्टन विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी उपस्थित होणं गरजेचं असेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रजित दादा हरपळे स्ट्राईकच्या दिशेने आहेत, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतोय प्रतीक बाजारे. चिके या नावाने नक्कीच प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. कशा प्रकारचं कामकाज करेल
शेवटचं षटक आणि गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज जयपाल लोंढे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. आलमारीचं षटक, शेवटचं षटक, निर्णायक षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जाईल. कशा प्रकारची गोलंदाजी जयपाल करणार याकडे देखील तमाम क्रिकेट रसिकांची नजर आहे. परंतु सलामीला आलेला फलंदाज अर्थात प्रजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक अफलातून खेळी करताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलके हाताने दिशा देण्याचं काम जरूर होत होतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक वेगवान सिंगल इथे देखील येते. धावफल एका धाबेच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती धाबा आहेत त्या 52 धाबा. 52 ऑन बोर्ड, 52 धाबा धावफलकावरती आहेत. तर आता शून्यातून विश्वाची निर्मिती प्रतीकला देखील करावी लागेल. प्रतीक ऑन स्ट्राइक. हा देखील चेंडू पुढे सरसावत हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वाऱ्याच्या बेगात चेंडू अडवलाय. फेकी लाजवाब आणि तदनंतर एकाच धाबेने समाधान. रोहन आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. कमालीचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आपण पाहूया. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचं कामकाज जयपाल लोंढेचं पाहायला मिळालं आणि तदनंतर प्रतीकची खेळी देखील संपुष्टात. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल 3रा. चला न्यू बॅटर धावत पळत मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. रोहित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज रोहित करणार, जबाबदारी रोहित वरती देखील आहे, जबाबदारी प्रजित वरती देखील आहे, तर दुसऱ्या बाजूने जबाबदारी जयपाल लोंढे वरती देखील आहे. प्रत्येकाला जबाबदारी पार पाडायची आहे. टॉस साठी दोनही कॅप्टन्सला विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही जर या ठिकाणी उपस्थित नसेल तर पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. बोथ कॅप्टन्सला आयडियल कॉम्प्युटर 11 आणि हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स बोथ कॅप्टन लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित होणं गरजेचं असेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. इथे चेंडू सीमारेषा फोडेल. धावायची 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी असलेले पाहायला मिळतील. आक्रमण प्रजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करतायत. एकतर्फी झुंज प्रजितची म्हणावी लागेल. सलामीला दाखल झालेत आणि तदनंतर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत धावा जमवण्यासाठी प्रयत्न प्रयास मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत प्रजित. हा देखील चेंडू इथे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसराही चौकार. आयडियल कॉम्प्युटर 11 संघाचे कॅप्टन अद्यापही उपस्थित नाहीये. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दुसऱ्या संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे देखील आक्रमण होईल आणि फ्लायटेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. काय खेळी पाहायला मिळाली प्रजितची. खेळी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अफलातून खेळलाय आणि त्यानंतर अगदी धाबांचा डोंगर उभारताना पाहायला मिळेल. 5 षटकांचा खेळ देखील संपला जाईल. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा आहेत त्या 67 धाबा, तर विजयासाठी 68 धाब्यांचं टार्गेट. आयडियल कॉम्प्युटर 11 संघ विनंती असेल कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित व्हा. संपूर्ण टीमचे 6 षटकार झालेत. अर्थात 6000 रुपयाचं प्राइज आहे संघाच्या त्या खेळाडूंसाठी. 67 झालेत. 68 धाब्यांचं टार्गेट आहे. चला बोथ कॅप्टन चला टॉस आपण करतोय. आयडियल कॉम्प्युटर 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.
हेमंत झेंडे वॉरियर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आयडियल कम्प्युटर 11 शेवटचा कॉल तुमच्यासाठी असेल, याची देखील नोंद घ्या आणि लवकरात लवकर कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हा. तर दुसऱ्या बाजूने गणेश शेठ भाडळे टायगर्स टीम विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर स्वप्नील बाळा गावाने योद्धाच संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी आदरणीय दमनाथ शेठ भाडळे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या समोर या. आपले शुभ हस्ते नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. टॉस झाला आणि टॉस का बॉस हेमंत झेंडे वॉरियर संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर आयडियल कम्प्युटर 11 संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. त्यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायची आहे. तर दुसऱ्या बाजूने क्वार्टर फायनलची लढत 67 धावा बनवल्यात. 68 धाब्यांचं टार्गेट आहे. क्षेत्ररक्षण देखील सजलं जाईल. 2 षटक पॉवर प्लेची 2-1-1-1 असं गोलंदाजीचं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर 5 षटकांसाठी अवधी द्या विनंती असेल. पाच षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे, याची नोंद घ्या. गणेश शेठ भाडळे टायगर संघ प्रथमतः फलंदाजी केली. 67 धावा बनवल्यात. 68 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. तर आता धावा बनवल्यात. 68 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. रोहन गायकवाड स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळेल. तर नॉन स्ट्राईकला प्रवीण बाळा हरपळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. सोहन भोसले अशा प्रकारचं कामकाज करेल. अगदी ऑप्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आणि तदनंतर शिवशंभो चषक मोठ्या थाटामाटात संपन्न होते. पहिला चेंडू अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. तिथे जर डायरेक्ट हिट पाहायला मिळाला असता तर रोहन थोडासा अडचणीत सापडला असता, परंतु बालबाल बचावलाय. आणि तदनंतर पहिला चेंडू इथे सोहनचा डॉट येताना पाहायला मिळेल. सुरुवात अतिशय लाजवाब. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलं ज्या गोष्टीची सुरुवात चांगली शेवट देखील चांगलाच होतो. सुरुवात तर लाजवाब आहे. इथे बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. हा देखील चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या अगदी बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका रोहनच्या बॅटमधून त्याला पाहायला मिळेल. 6 धाव संख्येने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. प्रत्येक विकेटसाठी देखील 1000 रुपयाचं प्राइज आदरणीय गणेश भाडळे साहेबांच्या माध्यमातून आहे. धाबांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 तर आल्यात, 62 अजूनही बनवायचे आहेत.
शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 28 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 62 धावा बनवायचे आहेत. हा देखील चेंडू इथे आडव्या बॅटने दिशा देण्याचं काम, परंतु तिथे गोलंदाजी पहा सोहनची, अफलातून गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती जरी षटकार आला असेल ना, परंतु कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये देखील आहे, हे देखील दाखवून देतोय सोहन मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने फ्लिक केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवणार, डिरेक्ट हिटचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव मारायच्या वेगात जी पळून पूर्ण होताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 रन ऑन बोर्ड, 7 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सोहनचं पाहायला मिळेल. एका बाजूने आक्रमण करण्यासाठी प्रयत्न रोहन गायकवाड करत होता, आता प्रवीण बाळा हरपळे स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. हा देखील चेंडू इथे फार मोठा अपील पंचांकडे होताना पाहायला मिळते. अपील फेटाळलं जाईल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बरीचशी उंची घेतोय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल आणि इथे शून्यावरती परतावं लागेल. प्रवीण बाळा हरपळे बॅक टू दी पेव्हिलियन. या झेल साठी 1000 रुपयाचं प्राइज आदरणीय गणेशजी भाटळे संघ बालकांच्या माध्यमातून जे असलेलं पाहायला मिळेल. सोहन भोसलेसाठी हे प्राइज असेल. चला वेळेकडे लक्ष द्या, विनंती असेल. चला वेळ वाचवा, वारंवार विनंती असेल खेळाडूंना. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. सोहनची गोलंदाजी आपण पाहिली, अफलातून गोलंदाजी सोहनने साकारली. अगदी 7 धावसंख्येवरती पहिला धक्का देखील जो बसलेला आपण पाहिला. आणि आता षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज प्रतीक बाजारे गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे आता 24 चेंडू उर्वरित आहेत आणि विजयासाठी 61 धावा ज्या गरजेच्या असतील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे प्रयत्न हे करावेच लागतील. जर विजयाच्या दिशेने आगेकूच करायची असेल तर प्रयत्न हे करावेच लागतील. डू ऑर डाय, करा अथवा मरा असे सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची महत्त्वपूर्ण लढत, जो विजयी तो सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल होणार यात मात्र शंका नाही. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होणारा पहिला संघ कोणता, यासाठी ही मॅच तितकीच महत्त्वपूर्ण. हा देखील चेंडू इथे आक्रमण होईल, बरीचशी उंची चेंडू घेतोय आणि लँड देखील होईल सीमारेषेच्या बाहेर. धाबा येतील 6. षटकार. रोहन गायकवाड काय फलंदाजी आहे मित्रांनो, कुल कॅप्टन आहेत आणि आक्रमण करणारी फलंदाजी देखील आपल्याला रोहनची पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये 2 षटके ह्याच रोहनने हाताळली. कमालीची गोलंदाजी ह्याच रोहनची आपण पाहिली. तर इथे फलंदाजीमध्ये देखील आपल्या नावाचा डंका वाजवतोय. धावफलकावरती धाबा आहेत ते आतापर्यंत 13 धाबा. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. स्पीड लिमिट देखील आहे 65. स्पीडच्या आतमध्ये जर चेंडू असेल तर चेंडू फेअर घोषित करतील पंच, आणि जर त्याच्या पुढे जात असेल तर नो बॉल पंच नक्कीच घोषित करतील. यात मात्र शंका नाही. इथे देखील आक्रमण होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल तर आली आहे, दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही. धावफलक 14 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. माफ करा 15 धाबा आहेत. 68 धावसंख्येचा पाठलाग. 15 धाबा तर मैदानाच्या आतमध्ये वसूल केले जात आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस गोलंदाजांचा असतो, परंतु गोलंदाज तो मानस धुडकावून लावणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा देखील चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करेल. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होतोय बाद.
प्रतीक बाजार यांच्या ह्या विकेटसाठी देखील 1000 रुपयाचं प्राइज आदरणीय गणेशजी भाटळे संघ मालक यांच्या माध्यमातून आहे. त्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी खेळाडूला विनंती करेल वेळ वाचवा. अगदी रंगीबिरंगी क्रिकेट आपण अनुभवतोय. आकर्षक असे किट नक्कीच आपल्याला जे मिळाले गेले तरी आदरणीय अमोलदादा मोडक आणि अजयदादा काळे हिंदवी केबल नेटवर्क यांचंही मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करेल. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हणून आम्ही यांच्याकडे नेहमीच पाहतो. किट सौजन्य आहे त्यांचंही मनापासून स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी याही षटकामध्ये जी पाहायला मिळते. प्रतीक बाजारे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा देखील चेंडू इथे कमालीचा नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. एका अवंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 16 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू आणि 52 धावा विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळतंय. 16 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. गॉड ऑफ क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर अगदी वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल आणि नंतरून भारतरत्न सारखे पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावावरती आहे. इथे आक्रमण होताना पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा फरार. षटकार चेरन 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही बराबरीच आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जो संघ लढेल त्याला मात्र यश मैदानाच्या आतमध्ये मिळालं जाईल. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. लढावं तर लागणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. इथं देखील चेंडू सरळ जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस चौकार. 5 धावा येतील. प्रतीक वरती होणारं आक्रमण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फार मोठं आक्रमण आहे. या अगोदर देखील सांगितलं होतं. क्षमता रोहन मध्ये देखील आहे आणि क्षमता दुसऱ्या बाजूने महेश पठारे मध्ये देखील आहे. फार मोठं आक्रमण घनाघाती प्रहार मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत आणि तदनंतर इथे 68 धावांचा पाठलाग सुरू आहे. अशा प्रकारचा जर प्रहार मैदानाच्या आतमध्ये सुरू राहिला तर नक्कीच या धावा अशक्य नाहीयेत. एव्हरीथिंग इज पॉसिबल कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय. बाहेरून कोणी बोलू नका विनंती असेल. बाहेरून कोणी बोलू नका. सर आताचा काय निर्णय आहे? पंच निर्णय कळवतील. डॉट बॉल असेल. 2 षटकांचा खेळ इथे संपला जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. शेवटचे आता 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या धावा
18 चेंडू आणि 41 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. टीम मीटिंग थांबवा. खेळाडूंना वारंवार विनंती आहे, टीम मीटिंग थांबवणं गरजेचं आहे. अठरा चेंडू आणि 41 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. मिनिटांचा अवधी आहे आणि त्या अवधीमध्ये सामना संपणं गरजेचं असेल. खेळाडूंना वारंवार विनंती आहे, नाहीतर पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज रविराज. कशा प्रकारचं कामकाज रविराज करेल. 18 चेंडू 41 धावा गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, तोपर्यंत बॅकअपचं काम देखील लाजवाब होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू, इथे पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतो. शेवटचे 17 चेंडू बनवायच्यात. 41 धावा. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. रोहन गायकवाड अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे देखील अगदी आपण हलक्या छत्राने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक वेगवान सिंगल तर आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. खरं तर हा चेंडू मिड विकेटला खेळायचा होता, परंतु चेंडू अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाला, अशा प्रकारचं कामकाज नक्कीच रोहनचं पाहायला मिळालं. एक धाव तर आली आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. अजूनही 40 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. दोन फलंदाज तर तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळालेत, परंतु आता जबाबदारी महेश पठारेच्या खांद्यावरती आहे. जबाबदारी रोहन गायकवाडच्या खांद्यावरती आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून जबाबदारी रविराजच्या खांद्यावरती देखील पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. महेश पठारेचा क्लास आली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. महेश मात्र या ठिकाणी आक्रमण करताना पाहायला मिळेल. खरं तर आयोजक देखील आहेत गोलंदाज. आयोजकांमध्ये देखील प्रत्येक खेळाडूचा फार मोठा खारीचा वाटा आहे. इथे देखील आडव्या बॅटने पाहावं आणि पाहत राहावं. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 सिक्सर. चेरन महेश पठारे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येते. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. आज महेश पठारे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि खरं तर गोलंदाजांवरती फार मोठं आक्रमण नक्कीच करताना पाहायला मिळेल. धावफलक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत धावा आहेत त्या 40 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू आणि 28 धावा. विजयाचं समीकरण. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना मात्र रंगणार यात मात्र शंका नाहीये. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्था घेताना पाहायला मिळेल. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. आग लावणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जुना बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, तो मैदानाच्या आतमध्ये घ्या सर, विनंती असेल.
शेवटचे आता 14 चेंडू आणि बनवायचे आहेत 28 धावा. रविराज वरती होणारं आक्रमण आपण पाहिलं. महेश पठारे ऑन फायर आहे. लागोपाठचे 2 आलेत. लागोपाठचा तिसरा येणार का? इथे देखील अगदी आपण पाहूया अलोंग दी कार्पेट नक्कीच फटका पाहायला मिळाला. तिथे स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 41 धावा आहेत. शेवटचे आता 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 27 धावा. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम आज की शाम किसके नाम. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होताना पाहायला मिळेल. उंची तर आहे, लांबी मिळणार का? खिलाडी के मस्तक पे दस्तक. हाई चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोहन गायकवाडच्या बॅट मधून एक प्रीमिंडर सिक्सर. चेरल पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 47 धाबा. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि विजयासाठी 21 धाब्यांची गरज. सतीश झुंझुरके सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने अजय काळे सर स्क्वेअर लेग पंचांची भूमिका बजावत आहेत. तर खरं तर आमच्या शिरूर तालुक्याचा असणारं भूषण म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहतो. अनेक स्पर्धांच्या निमित्ताने पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत असतो. रंगाचा रंग वेगळा रंग आणि या स्पर्धेच्या निमित्ताने पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत ते सरोदे पांडुरंग. आपलं ही 3ही पंचांचं मनापासून कौतुक मी करेल. गेले 8 दिवस ही स्पर्धा यशस्वी संपन्न करतायत. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 12 चेंडू 21 धावा. विजयाचं समीकरण कोण दावेदार ठरणार या मॅचचं? एका बाजूने आहे स्वप्नील बाळा गव्हाणे योद्धा, तर दुसऱ्या बाजूने असतील गणेश शेठ भाडळे टायगर्स. दोनही संघांसाठी सामना महत्त्वपूर्ण आहे. सामना रंगलाय. 12 चेंडू 21. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. इथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. तोपर्यंत पुनश्च एकदा एक वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 48 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू बनवायचे आहेत. अजूनही विजयासाठी 20 धावा. 11 चेंडू 20 धावा. विजयाचं समीकरण गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. सोहन पहिल्या षटकामध्ये बहरदार गोलंदाजी सोहनची आपण पाहिली आहे. तर याही षटकामध्ये साजेचा खेळ सोहन करणार का? हे षटक तितकंच महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. 11 चेंडू बनवायचे आहेत. अजूनही 20 धावा. हा देखील चेंडू आपण हलकेच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा आला जाईल. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जाते. उघडे डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू फ्री हिट. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खोदून तर काढलाय. झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. फ्री हिट गेंद आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा इथे यशस्वी येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 10 चेंडू 17 धावा. हा देखील चेंडू इथे आपलातून कमालीचा येताना पाहायला मिळेल. हलकसा अपील मात्र स्क्वेअर लेग पंचांकडे होताना पाहायला मिळालं. शॉट बिहाइंड विकेट साठी, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. 9 चेंडू बनवायचे आहेत. विजयासाठी 17 धावा. हा देखील चेंडू इथे कमालीचा. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. निर्धाव 1-1 डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाणार असेल गणेश शेठ भाडळे टायगर संघासाठी. तर 1-1 धाव दुसऱ्या बाजूने गरजेची आहे. कोण बाजी मारणार ह्या मॅच मध्ये? हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. उंची तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. झेल, परंतु झेल सुटलाय. आणि तदनंतर इथे जीवदान. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जर जीवदान देत असेल तर त्याचं उत्तर एकच असेल, बदला. तो मैदानाच्या आतमध्ये घेतला जाणार का? महेश पठारे सारख्या फलंदाजाचा मात्र झेल सुटलाय.
ज्याने अक्षरशः या मैदानावरती धुमाकूळ घातलेला आपण पाहिलाय, महेशचा जेल सुटलाय। मी नेहमीच सांगत असतो, जीवदान द्यायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, तो तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही। परंतु क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जीवदान देत असतील तर त्याचं उत्तर एकच, बदला। महेश पठारे घेणार का? कॅचेस विन द मॅचेस। इथे देखील आक्रमण होताना पाहायला मिळेल। चेंडू आउट ऑफ द पार्क। रोहन गायकवाडच्या बॅट मधून आला जाईल षटकार। चेरन पाहता पाहता 4 षटकांचा खेळ इथे संपला जाईल। धावफलकावरती धाबा आहेत त्या 59 धाबा, शेवटचे 6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज। चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्था सामन्यामध्ये पाहायला मिळेल। दबाव, दडपण, प्रेशर दोनही बाजूने आहे। दोन्ही संघांसाठी सामना तितकाच महत्त्वपूर्ण आहे। विजय दोन्ही संघांना मिळवायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतील। वेळ वाचवणं गरजेचं आहे। विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही। पेटेल उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही। लढावं लागेल, लढाई क्रिकेटची आहे। विजय मिळवायचा आहे। कोणाला तरी बाजी प्रभू देशपांडे होऊन खिंड लढवावी लागेल, कारण सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण रंगतदार होताना पाहायला मिळतोय। शेवटचे 6 चेंडू 9 धावा। कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? शिवशंभो चषक 2024 उद्या मात्र या स्पर्धेचा महाअंतिम दिवस, मेगा फायनल। अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती या मैदानावरती होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर महाअंतिम सामना अगदी या मैदानावरती उद्या मात्र रंगताना पाहायला मिळणार आहे। परंतु कोणता संघ नक्की जाऊन पोहोचेल मेगा फायनल मध्ये, यासाठी या प्रत्येक सामना आज या मैदानावरती तितकाच महत्त्वपूर्ण असलेला पाहायला मिळेल। राजेश खोमने गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहेत। या गोलंदाजाने या अगोदर अशा प्रकारची किमया केलेली आहे, हे देखील विसरून चालणार नाही। इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होताना पाहायला मिळेल। चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, वाघाची धाड आणि फोडला पहाड। षटकार। महेश पठारेचा झेल महागात पडणार यात मात्र शंका नव्हती आणि इथे आक्रमण देखील होताना पाहायला मिळेल। धावफलकावरती धाबा आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 64 धाबा आहेत, 65 धाबा। इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर सामना देखील संपलाय। स्वप्नील बाळागावाने योद्धा संघाने सामना विजयी केलाय। खूप खूप असं अभिनंदन संघाचा असेल तर दुसऱ्या बाजूने गणेश भाडळे टायगर संघाने देखील अगदी जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये दिलेली आपण पाहिली आहे। दोन्ही संघांचं मनापासून कौतुक। सौरभजी कामठे साहेबांचा आज वाढदिवस आहे। त्यांना सर्व मित्र परिवाराच्या वतीने शिवशंभो चषक 2024च्या निमित्ताने सत्ता ग्रुप फुरसुंगीच्या वतीने मनापासूनचे शुभेच्छा असणार आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल, साहेब तुम्ही झेप घ्या अशी की पाहणाऱ्यांच्या माना दुखतील। आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने तुम्हाला पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो। चला यानंतरचे दोन्ही टीम्स मैदानाचा ताबा घ्या। क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये या, क्षेत्ररक्षण सजवा। तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल। मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय आणि एक अफलातून खेळी। खरं तर गोलंदाजी करत असताना एक विकेट घेणारा आणि फलंदाजी करत असताना एक अफलातून खेळी साकारत संघाला विजय मिळवून देणारा, विजयी षटकार खेळणारा महेश पठारे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। महेश चला, मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय। संपूर्ण टीम या। प्रवीण सर चला। 36 धाबा फलंदाजी करत असताना बनवल्यात आणि त्यानंतर एक विकेट देखील गोलंदाजी करत असताना घेणारा हा खेळाडू आहे। आपल्यातून खेळी केली। महेश सर वरती या। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी